अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी ब्रह्मांडाचरणी एकच प्रार्थना करेल की हे बाळूमामा, सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा. हीच मी माझ्या ब्रह्मांड नायकाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करते. मामा सांगतात, अरे बाळा, जर का तू आजचा हा देवाचा संदेश ऐकलास तर हे आयुष्य तुला जगायला सोपं होईल. तुला आयुष्य हे जगायला सोपे करणारे असे काही मी तुला उपाय सांगणार आहे. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका. बघा, आपण ज्यावेळेस कुठलंही काम करत असताना, कुठलाही निर्णय घेत असताना इतरांचे विचार घेतो, तर मामा सांगतात कधीच इतरांचे विचार घेऊ नका. नरकाचे 3 रस्ते असतात. नरकाचे 3 रस्ते आहेत: वासना, राग आणि लालच. जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी आणि कितीही मोठं संकट आलं तरीही खुश राहा, आनंदी राहायला शिका. अरे बाळा, ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं हा मूर्खपणा आहे. जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूंसारखं काम करतं. मामा सांगतात, ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाची मानली त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा. आपल्या गरजेचं काम पूर्ण करा, कारण नेहमी काम करणं काही न करण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतात. जीवन हे सुखादुःखाचं चक्र आहे रे. म्हणून जीवनामध्ये दुःख आलं म्हणून कवटाळून रडत बसू नका, तर आनंदी राहायला शिका, मार्ग काढायला शिका, संकटावर मात करायला शिका. बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करता राहिलं पाहिजे. आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये. ना आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे. मामा सांगतात, चांगली काम केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा तरीही हे लोक तुमच्या वाईट गोष्टीच लक्षामध्ये ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष केंद्रित न करता आपले कर्म करत राहा. अरे बाळा, आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका. जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका आणि तुमचं मत, तुमचा निर्णय हा कोणासमोरही मांडू नका. कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका, कारण जो आपला आहे तो आपल्यापाशी राहतो आणि जो परका आहे तो निघून जातो. म्हणून जाणाऱ्याला आयुष्यामध्ये कधीच थांबवू नका. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील. बरोबर कर्म तर ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. म्हणून आळशी स्वभावाचा त्याग करा. आळशी स्वभाव सोडा, तत्पर व्हा, वेळीच जागे व्हा आणि वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका. मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही चालेल. तुमच्या मनाची, शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढत राहिली पाहिजे याची काळजी घ्या आणि यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. म्हणून बाळा, आज मी तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामा, मला तुमच्या आशीर्वादाचा स्वीकार आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. मामा सांगतात, माझ्या बाळा, पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं, साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक कधीच करू नका. तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे रे. दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी. म्हणून माणसं ओळखण्यामध्ये कधीच चूक करू नका आणि लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार तर कधीच करू नका. फक्त तेच करा जे बरोबर आहे.
मामा सांगतात कर्म करत राहिले पाहिजे, मग सफलता मिळो किंवा असफलता मिळो, कर्माचा त्याग कधीही करू नये. जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते कधीच होणार नाही. या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही. म्हणून कधीच काळजी करू नका. तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाहीत, तेव्हा ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत. तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता, तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात, पण त्यांना मनातून कधीही आनंद झालेला नसतो. मामा सांगतात गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा आयुष्यामध्ये दुसरी कोणतीच नाही. ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे, त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही. अरे बाळा, मानव कल्याण हाच भगवतेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे. कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो रे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यासाठी सगळेच एकसारखे आहेत. मला ना कोणी जास्त आवडतं ना कोणी कमी आवडतं, पण माझी भक्ती जो श्रद्धेने, पूर्णपणे भावाने आणि मनापासून करतो, त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. जर तुम्ही या काळजी आणि चिंतांपासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत राहिलात, तर तुमचं आयुष्य हे 100% आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतो. जेव्हा माणसाची गरज बदलते, तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं, त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे आलं त्याचा स्वीकार करा, जे नाही आलं ते सोडून द्या. मामा सांगतात, जो जन्म घेतो तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणारच आहे. त्यामुळे जे खरं आहे त्याचं दुःख करू नका, त्याचा स्वीकार करा आणि आयुष्यामध्ये पुढे चालत राहा. आपलं परकं, लहान मोठं या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात. त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा. सतत प्रयत्न करत राहिले तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो. खोटं बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचं रक्षण होत असेल तर खोटं बोलणं पाप नाही तर ते पुण्य असतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या मनातील गोष्टी, तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका. तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात. नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही. त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे तेच काम करा. जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना आयुष्यामध्ये कधीच कुठलेच निर्णय घेऊ नका. मामा सांगतात, माझ्या बाळा, कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही. कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगलं फळ मिळेल. अरे बाळा, कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टींसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला ते पाहिजे ते तो व्यक्ती बनवू शकतो. जो जसा आहे त्याच्याबरोबर तसेच राहा. अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते. जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्मावर लक्ष देते, कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करते, ती जीवनामध्ये नक्कीच सफल होते. तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य
तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका. तुमचं आयुष्य जगण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा माणूस सगळ्या इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझं ची लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो, त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते. अरे बाळा, खरं तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या करण्याचा सल्ला माणसाने दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये. असे चुकीचे निर्णय दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये. मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. हे काम फक्त मीच करू शकतो, ही घमंड आहे. म्हणून आत्मविश्वासाला आपलं करा, घमंडीला सोडून द्या, अहंकार सोडून द्या. आयुष्य एखाद्या उत्सवासारखे जगा. कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता आणि काळजी करू नका. बघा, आयुष्य हे सुंदर होऊन जातं. मामा सांगतात, माझ्या बाळा, या विचारातील एक जरी टक्का तुला माझे मार्ग आवडलेले असतील तर इतरांना शेअर करून नक्की या दैवी संदेशाला प्रतिसाद देऊन मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. ने दूर करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत.
देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट परवर्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील
पवित्र स्थळही निष्ठेने करावे, विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननीयता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत. याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले
त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही, म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस, पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपण आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं
की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.